भाषण सांगते हे सगळं सभागृह महापौर साहेब तुम्ही खरंच खूप नशिबान आहे की तुम्हाला सोलापूर शहराच्या विकासाच्या प्रश्नावर संपूर्ण सभागृहात तुमच्या पाठीशी आहे. आणि भारतीय जनता पक्षानं निवडणुकीच्या काळात जे दिलेलं आश्वासन होतं त्या आश्वासनाच्या पूर्तीसाठी आदरणीय देवेंद्र भाऊच्या कल्पनेतली ही सगळ्यात मोठी योजना आहे. आणि या योजनेला पाठिंबा देताना आज मला सभागृह असेल याचा खूप मोठा अभिमान आहे. याची दुसरी महत्वाची गोष्ट महापौर साहेब निवडणुकीच्या बाबतीत काही सदस्यांचे समज गैरसमज होते. आता चर्चेतून हे नक्की समजलं की सभागृहाविषयी यायच्या अगोदर आपण याची अगोदर बैठक घ्यावी जेणेकरून भविष्यात तुम्ही मीडियाकडे जाऊन त्याबद्दलचे आपले मत व्यक्त करणार नाही. चर्चेतून समन्वयातून चांगले विषय मागे लावू शकतात. हे आजचं उदाहरण चांगलं आहे. चेतन दादा आपला जो या पीओटी बद्दलचा पूर्वीचा अनुभव असेल भारतीय जनता पार्टीचं हे सरकार आहे हे पारदर्शक आहे. आणि हे या सोलापूर महापालिकेच्या इतिहासात असं स्क्रीनवर इतकं पारदर्शकपणे काम करणार हे भारतीय जनता पार्टी सरकार आहे. या तुम्हाला सगळ्यांना समज येत आहे. यात काही लपून नाही छपून नाही काका खाल्ल्यावर सगळं ओपन आहे. तुमच्या सूचना आहेत त्याचं स्वागत आहे. फक्त आपण आपल्या शहराची इमेज बाहेर काय करतो आंदोलन व्हायच्या आधी त्या विषयाचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. केवळ पत्रकार बांधवांनी काही बातमी लावली त्यावर आपलं मत होणं त्यावर आपल्या पक्षाची भूमिका होणं हे थोडंसं शहराच्या विकासाला योग्य नाही असं मला वाटतंय. भविष्य काळात आता 2 योजनेत दादा महापौरचं स्पीड फास्ट आहे. मला वाटतं महापौर त्यांच्या कार्यकाळात महापौर तुम्हाला हे सभागृह संपूर्ण सोबत आहे.